आज रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2024 सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील तसेच जिल्ह्यातील शैक्षणिक सामाजिक सहकार कृषी क्षेत्रामध्ये क्रांती घडवणारा आजचा हा दिवस असेल। सिंधुदुर्गच्या विकासास उभारी देणारा आजचा हा दिवस असेल। कारण म्हणजे आदरणीय श्री नारायण राणे साहेबांचे जुने सहकारी तसेच जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रामध्ये नाव असलेलं सन्माननीय श्री सतीजी सावंत साहेबांचा आज जाहीर प्रवेश आहे। हा पक्षप्रवेश यांच्या बहुमूल्य उपस्थितीमध्ये दिमागदार सोहळा संपन्न होणार आहे। ते कोकणचे भाग्यवीर आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लाडके व्यक्तिमत्व आमच्या युवा वर्गाचे प्रेरणास्थान असलेले कणकवली देवघर वैभववाडी या मतदारसंघातील दमदार आमदार कोकण भूषण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लाडके लोकनेते तसेच पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री सन्माननीय श्री नितेशजी राणे साहेबांचं या ठिकाणी स्वागत आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने करत आहे। तसेच हा पक्षप्रवेश त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने तसेच देव रामेश्वर आणि एकेशा बाबा यांच्या आशीर्वादाने हा सोहळा संपन्न होत आहे। पालकमंत्री सन्माननीय श्री नितेशजी राणे साहेबांचं सहर्ष सहृदय स्वागत सन्माननीय श्री आनंदजी ठाकूर यांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय पालकमंत्री आदरणीय श्री नितेशजी राणे साहेबांचे या ठिकाणी सहर्ष सहृदय स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे। तसेच जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांचं देखील या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे। त्याचबरोबर सन्माननीय श्री रावराणे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। सन्माननीय श्री बबलू सावंत साहेबांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय श्री मिलिंद मेस्त्री साहेबांचं स्वागत करण्यात येत आहे। तसेच या कार्यक्रमाची प्रास्ताविक करण्यासाठी मी आनंद ठाकूर साहेबांना विनंती करतो। नमस्कार। आज सतीश सावंत साहेब आणि हरकुल बुद्रुक जिल्हा परिषद विभागातील सर्व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आज होणार आहे आणि या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नितेशजी राणे साहेब तसेच जिल्हा भाजपचे अध्यक्ष आदरणीय प्रभाकरजी सावंत साहेब व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि माता भगिनी खरं म्हटलं तर आज जी साहेब जी उपस्थिती आहे हे सगळं सतीश सावंत साहेब आणि सगळे कुटुंब आहे आणि हे कुटुंब आज आतुरतेने वाट बघत होतं की ही वेळ कधी येणार आहे। कारण सतीश सावंत साहेबांच्या जवळजवळ आणि राजन साहेब सांगून आम्ही 20 वर्ष होतो आणि त्यावेळी जास्त पण मला यायचे म्हणून आपण कधी होणार आहे कधी जाणार आहात मी म्हटलं योग्य वेळ येईल आपल्याला सगळं काही योग्य निर्णय घ्यायचा आहे आणि ती वेळ आज या ठिकाणी येऊन ठेवलेली आहे। खरं म्हटलं तर आदरणीय राणे साहेबांचे सर्व आम्ही कार्यकर्ते होतो पण 2019 ला एक ऍक्सिडेंट झाला तो ऍक्सिडेंट आपल्याला टाळता आला नाही। कारण साहेबांची अवती होती एक दोन माणसं शेळ्या घेऊन फिरायला आले मी त्यांना सावध झालो साहेबांना म्हटलं या शनिवाराला थोडं आवडलं पाहिजे आपण पण काय थोडीशी आमच्या बाकीच्या कार्यकर्त्यांची ताकद त्यावेळी विचार कमी पडले आणि तो ऍक्सिडेंट घडला। खरं म्हटलं तर मधला जो कालावधी गेला त्यामध्ये सर्व आमचे कार्यकर्ते जमलेले उपस्थित शरीराने होते पण त्याला समाधान मिळत नव्हतं। कारण त्यांना एक कुटुंब होते की आपण जी झळाळी आम्हाला मिळाली सतीश सावंत साहेबांना मिळाली मला मिळालं असंख्य आमच्या सगळे सरपंच असतील सोसायटीचे संचालक असतील सर्व कार्यकर्त्यांना जी झळाळी मिळाली राणे कुटुंबाने राणे साहेबांना मिळाली हा मानणारा वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे। आणि खरोखर मी जेव्हा सरपंच निवडून आलो तेव्हा हरकुल बुद्रुक राणे साहेब निवडून आले तर आपल्यामध्ये ठाकूर सरपंचांवर लक्ष ठेवा ते कुठल्या हाताने बोलले मला माहित नाही पण साहेब माझं लक्ष मात्र तुमच्याकडे होता एवढं मी आवर्जून तुम्हाला सांगतो। आणि या जर उपस्थित तुम्ही मोठ्या संख्येने आमचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत साहेब या सगळ्यांचं या ठिकाणी तुमच्या आदरातिथ्यासाठी या ठिकाणी जमलेलं आहे आणि वेळावर मी माझा प्रास्ताविक थांबवतो आणि उपस्थित सर्व व्यासपीठावर सर्वांना अभिवादन करतो तसं उपस्थित सगळ्यांना या ठिकाणी मी नमस्कार करतो तुमच्या आभार मानतो आणि इथे थांबतो। जय जय महाराष्ट्र। धन्यवाद ठाकूर साहेब। यानंतर सन्माननीय श्री सतीजी सावंत साहेबांचा या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे। आपले पालकमंत्री आमचं लाडकं नेतृत्व आदरणीय श्री नितेशजी राणे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी पक्षप्रवेश करण्यात येत आहे। हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हजारो कार्यकर्त्यांना राष्ट्रीय स्तरावर आपला भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी केलेला आहे।
त्यानंतर मी आदरणीय श्री सतीजी सावंत साहेबांना या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत अशी मी त्यांना विनंती करतो. भारतीय जनता पक्षाच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब, भाजपचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रभाकर सावंत, या तालुक्याचे भाजपचे तालुका अध्यक्ष सन्माननीय मेश्री, सन्माननीय कडेकर, या मतदारसंघाचे जिल्हा परिषद उमेदवार सन्माननीय मनोजराव राणे, हरकुळ खुर्द पंचायत समितीचे उमेदवार सन्माननीय बबलू सावंत, या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले पदाधिकारी आणि आज प्रवेश करणारे या ठिकाणी हरकुळ भिरवणे गावचे सरपंच, सोसायटीचे काही चेअरमन, संचालक, ग्रामपंचायत सदस्य आणि माझे सर्व पत्रकार मित्र सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आहे. 1995 मध्ये सन्माननीय राणे साहेबांसोबत मी या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आणि 1997 ची जिल्हा परिषद मला नाटक मतदारसंघ लढवण्याची संधी मिळाली. साधारण त्यावेळी काँग्रेसचा प्राबल्य असलेला भाग आणि शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे निसटत्या मताने माझा पराभव झाला. पण त्या पराभवानंतर सुद्धा सन्माननीय राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असतेवेळी 2002 मध्ये भिरवणे गाव हरकुळ बुद्रुक गावाला जोडला गेला आणि नाटक मतदारसंघ वेगळा झाला आणि मी हरकुळ बुद्रुक मधनं 2002, 2007, 2012 सातत्याने 3 वेळा सर्वसाधारण आरक्षण पडलं आणि या आरक्षणाचा फायदा मला होऊन मी सातत्याने 3 वेळा जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलो. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असेल सर्व पदावरती काम करण्याची मला संधी मिळाली. 1997 मध्ये सहकार क्षेत्रामध्ये कणकवली तालुका खरेदी विक्री संघामध्ये शिवरामभाऊ जाधव यांच्या पॅनलच्या विरुद्ध आम्ही 15 जागा लढवल्या. आमच्या 14 जागांवरती पराभव झाला आणि एका जागेवरती त्या ठिकाणी माझा विजय झाला. आणि त्यावेळी शिवरामभाऊंचं त्या ठिकाणी शब्द होते की पुढच्या वेळी हा संघ आपल्या ताब्यात राहणार नाही आणि 2002 मध्ये कणकवली तालुका संघ हा त्या ठिकाणी शिवसेनेच्या ताब्यात आला. 2007 मध्ये राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेवरती संचालक असेल. 2015 मध्ये जिल्हा बँकेचा संचालक आणि काम करण्याची त्या ठिकाणी संधी मिळाली. 2019 मध्ये समज गैरसमजातून काही निर्णय चुकीचा झाला आणि त्यातनं जो काही कार्यकर्त्यांना त्रास असेल किंवा विकासाच्या बाबतीत आपण 6 वर्ष आपली जी काही अपेक्षा होती ती अपेक्षा आपण पूर्ण करू शकतो नाहीये. आज आपण हा प्रवेश जो करतोय एका विकासाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय. भारतीय जनता पक्ष आणि त्या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब या ठिकाणी विकासाचं विजन असलेलं नेतृत्व आणि ह्या नेतृत्वाखाली आपल्याला या जिल्ह्यामध्ये आपल्याला जे काही सहकार क्षेत्र आहे, दुग्ध व्यवसाय असेल, शेतकरी असतील, त्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात आपल्याला ज्या काही लोकांच्या अडचणी आहेत या सत्तेच्या माध्यमातून आपल्याला सोडवता येतील आणि म्हणूनच आज हा कार्यकर्त्यांशी बोलून आपण या ठिकाणी निर्णय घेतोय. कारण आज आम्ही जरी पक्ष बदलत असलो तरी मतदारांच्या भूमिकेचं, मतदारांचं मत जे काय आहे हे सुद्धा आमच्यासारख्या राजकीय लोकांनी लक्षात घेण्याची गरज आहे. कारण जनादेश हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने, ह्या जिल्ह्यामध्ये राणे साहेबांच्या बाजूने आहे आणि म्हणून असा जनादेश जो असेल त्या जनादेशाचा आदर करणं हे राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याचं त्या ठिकाणी मत आहे. आणि म्हणूनच या सर्व गोष्टीचा विचार करून आज सर्वसामान्य जनतेचा जो जनादेश आहे या जनादेशामुळे सामान्य जनतेची जी भूमिका आहे ती आमची भूमिका आणि म्हणून ही भूमिका आज आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही या ठिकाणी प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. कारण आता या ठिकाणी रस्ते आणि पाणी आणि लाईट यापुरती विकास हा मर्यादित राहिलेला नाहीये. तर त्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प असेल, या ठिकाणी आज सन्माननीय नितेशजी राणे यांच्याकडे मच्छानी बंदर या ठिकाणी खातं आहे. विजयदुर्ग सारखे एक आंतरराष्ट्रीय बंदर ज्यावेळी जिल्ह्यामध्ये आणि या राज्यामध्ये नावारूपास होईल त्यावेळी वेगळा रोजगार त्या ठिकाणी मिळेल. आणि निश्चित मला वाटतं या सहकार क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संस्था, मला वाटतं साहेब 2022 मध्ये आमची ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी मी तालुका दूध संघ रजिस्ट्रेशन करण्यासाठी माझा प्रस्ताव गेला आणि 2022 नंतर सत्ता गेल्यानंतर मला वाटतं आजही तो प्रस्ताव दूर जात आहे. आणि मला वाटतं सहकार क्षेत्राचं काम करायचं असेल तर
अशा संस्था सत्तेशिवाय त्या ठिकाणी उभ्या राहू शकत नाही आहेत. शैक्षणिक संस्था असेल, आज मी एका शैक्षणिक संस्थेवरती आहे. पर्यटनामधून सुद्धा आज ज्या काही वेगवेगळ्या आपण पर्यटनामधून आहे, हा सुद्धा निधी आपल्याला पर्यटनातून सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळू शकतो आहे. आणि म्हणून रोजगार असेल, पर्यटन असेल, आज शिक्षणाच्या बाबतीत आज आपला तरुण जो मुंबईला कार्यालयात जातो आहे, आज हे 60 ते 65 सिंचनाचे प्रकल्प जे आहे, विशेषतः कणकवली मतदारसंघामध्ये मला वाटतं जास्तीत जास्त प्रकल्प हे सिंचनाचे आहेत. आणि मला वाटतं हे 3 वर्षामध्ये नितेशजी राणे यांच्याकडे जर पूर्ण झाले तर मला वाटतं ही जमीन दुपटीत होईल. आणि मला वाटतं इथला तरुण मुंबईला जाण्यापासून थांबण्याचं काम सन्माननीय राणे साहेबांच्या नेतृत्वामध्ये होईल. आणि आज निश्चितच मी सातत्याने 22 वर्ष सन्माननीय राणे साहेबांसोबत काम केलं. भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत असतेवेळी पुन्हा राणे कुटुंबियांसोबत मला काम करण्याची संधी प्राप्त होते. त्याबद्दल निरंतर राणे असतील, सन्माननीय राणे साहेब, सन्माननीय नितेशजी राणे, सन्माननीय निलेशजी राणे, या सर्व राणे कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देतो आहे. आणि उद्याची जी 9 फेब्रुवारीला जी जिल्हा परिषद निवडणूक होते, यामध्ये सन्माननीय जिल्हा परिषदेला आमचे मित्र सन्माननीय मनोजी रावराडे, हरकुळखुर्द पंचायत समितीमध्ये सन्माननीय बबलू सावंत हे 2 उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. मनोज रावराडे यांची कामाची पद्धत मी पाहिलेली आहे. निश्चितच एक सामान्य कार्यकर्ता म्हणून निश्चित तो सर्वांना बरोबर घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणून अशा कार्यकर्त्यासोबत आपण निवडून देणं ही आपल्या हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. बबलू सावंत दोन्ही उमेदवार आज आम्ही या ठिकाणी असलेली, या भागातली असलेली भारतीय जनता पक्ष आम्ही एकत्रित आल्यानंतर मला वाटतं या जिल्ह्यातलं प्रथम क्रमांकाचं लीड जर असेल तर ते लीड सन्माननीय मनोज रावराणे आणि बबलू सावंत. आणि अशा पद्धतीने वेळ या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न करूया. मला वाटतं जास्तीत जास्त 99% आपण कसं जाऊ या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करूया. आणि म्हणून आज या ठिकाणी प्रवेश करते वेळी निश्चित जे प्रश्न आपले असतील ते सर्वांनी पालकमंत्री सोडवतील. विशेषतः काजू उत्पादक शेतकऱ्याचा जो जीआय मानांकनाचा जो विषय आहे, हा जिल्हा पूर्णपणे जीआय मानांकन जे 7 भाग आहे हे पूर्णपणे जीआय मानांकन झाले तर काजू उत्पादक शेतकऱ्यांना किलोला 20 ते 25 रुपये तरी जास्त मिळेल. त्यासाठी सर्व पालकमंत्री आपल्याला मदत करतील. आणि पुन्हा एकदा आज या भागातील सर्व जे कार्यकर्ते आपण या ठिकाणी 6 वर्ष माझ्यासोबत राहिलात, निश्चित आज आपण नितेशजी राणे यांचं नेतृत्व या ठिकाणी स्वीकारून आज आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय. निश्चित या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचा या ठिकाणी निश्चित त्यांची अडलेली विकास कामं होतील आणि निश्चित सर्व कार्यकर्त्यांना चांगला न्याय देईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि भविष्यात सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे, सन्माननीय खासदार माजी मंत्री राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण या भागातील विकास करण्यामध्ये यशस्वी होऊया. सर्वांनी आपण सांगितपणे काम करूया एवढी विनंती करतो. आणि आपण मोठ्या संख्येने या भागातील उपस्थित राहायला भविष्यामध्ये कणकवली तालुक्यातील असतील, जिल्ह्यामध्ये असतील, ते जे पदाधिकारी बरे भारतीय जनता पक्षामध्ये यायला इच्छुक आहे त्यांचे प्रवेश सन्माननीय नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली होतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा सर्वांना धन्यवाद देऊन सन्माननीय नितेशजी राणे, सन्माननीय जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि माझ्या या ठिकाणी मनोगत थांबवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सावंत साहेब. नितेशजी राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही पुन्हा एकदा फिनिश पक्षाप्रमाणे आकाशामध्ये उडाली घ्या अशी आशा व्यक्त करतो. यानंतर प्रभाकर सावंत साहेब आपले विचार व्यक्त करतील. नमस्कार. गेली अनेक वर्ष ज्यांच्या राजकीय व्यक्तिमत्वाबद्दल कुतूहल आहे, आदर आहे, असे सन्माननीय सतेजी सावंत साहेबांच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सगळे उपस्थित आहोत. आपले सर्वांचे लाडके पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब आणि माझे सगळेच सहकारी पत्रकार मंडळी आणि आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित, सगळ्यांचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. सन्माननीय राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी 3 दशक सामाजिक असेल, राजकीय असेल, सहकार क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवला, ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सक्षमरित्या भूषवलं, त्याला एक वेगळं नावलौकिक प्राप्त करून दिला. सहकार क्षेत्रामध्ये जिल्हा बँकेसारख्या एका प्रतिष्ठित बँकेचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं आणि त्याचप्रमाणे
शेती असेल, शेतीपूरक काही उद्योग असतील, काजू, आंबा हे सगळं उद्योग असतील, तर या सगळ्यामध्ये एक व्यासंगी अभ्यासू असं व्यक्तिमत्व म्हणून सतीश सावंत साहेबांची ओळख आहे. खरं तर मी सक्रिय राजकारणातला कमी अनुभव असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. आपले नेते सन्माननीय राणे साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, नितेशजी असतील, निलेशजी असतील, या सगळ्या मंडळींनी वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन केलं, सांभाळून घेतलं आणि म्हणून थोडस हे नेतृत्व करण्याची संधी मला वृद्धिंगत करता आली किंवा त्याला न्याय देता आला. आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये राणे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक मंडळी प्रवेशकर्ते झाली असतील. तर या सगळ्या प्रवेशकर्त्यांमध्ये सतीश सावंत साहेबांचं स्थान एक वरच्या अंगाचं आहे. आणि पुढच्या सगळ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आज या राणे साहेबांच्या प्रवेशानंतर गेल्या 6-7 वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फार विस्तारलेली आहे. आपण जर बघितलं असाल तर जिल्हा परिषदच्या 50 आणि पंचायत समितीच्या 100 जागांपैकी तब्बल 25 जागा बिनविरोध एवढं या पार्टीने आपलं संघटनात्मक आणि सगळ्या विकासाच्या दृष्टीने काम केलेलं आहे. मला वाटतं हा केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नाही तर पूर्ण राज्यातील इतिहास आहे की 8 जिल्हा परिषदच्या जागा बिनविरोध होणं आणि 17 पंचायत समितीच्या जागा बिनविरोध. तर इतकं सगळं संघटनात्मक आणि विकास कामांच्या अनुषंगाने जिल्हा इतका समृद्ध झाला असताना सतीश सावंत साहेबांचा प्रवेश हा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पुढच्या वाटचालीसाठी एक मैलाचा दगड ठरेल असं मला वाटतं. ज्या अपेक्षेने सतीश सावंत साहेबांनी आपली काही जी काही उद्दिष्ट होती, अनेक कामांमध्ये त्यांनी हात घातलेला होता आणि ती पूर्णत्वच केली नव्हती. मला विश्वास आहे की राणे साहेब असतील, नितेशजी असतील आणि आम्ही सगळीच मंडळी असू, आपल्या सरकारच्या माध्यमातून, मध्ये केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, या माध्यमातून त्यांच्या जे काही ध्येय आहे, जी काही उद्दिष्ट आहे ती सगळी नजीकच्या काळामध्ये परिपूर्ण होतील. आणि ज्या अपेक्षेने आपण सगळी मंडळी सतीशजींबरोबर त्यांची साथ घेत आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करते झालेला, तर ज्या अपेक्षेने आपण या पक्षामध्ये, या कुटुंबामध्ये, या भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये सहभागी झाला, तर तो तितकाच त्या अपेक्षेपेक्षा कदाचित किंवा जास्त असा आदर आणि सन्मान भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आपल्याला मिळेल याची जिल्हाध्यक्ष ग्वाही देतो. आणि सतीश सावंत साहेबांचं यापुढे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक संघटनात्मक असेल आणि इतर सगळ्या वाटचालीमध्ये चांगलं मार्गदर्शन आम्हाला लाभेल याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा सगळ्याच प्रवेशकर्त्यांचं स्वागत करतो आणि आपला सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद. धन्यवाद सावंत साहेब. यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे लोकनेते आदरणीय श्री नितेशजी राणे साहेब. भारतीय जनता पक्षाचे या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजी, आता त्यांनी या पेडणेकरजी या आता ते वर्धेच्या सोहरी आलेले आहेत ते सन्मान्य सतीश सावंत साहेब. भारतीय जनता पक्षाचे आमचे मंडळाचे अध्यक्ष मिलिंद मिस्त्री, भारतीय जनता पक्षाचे आमचे दुसरे मंडळाचे अध्यक्ष गिरीश तळेकर, हरकुळ मतदारसंघाचे आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार सन्मान्य मनोज रावराणे, पंचायत समितीचे उमेदवार बबलू सावंत, त्या बिनविरोध म्हणून निवडून आलेल्या आहेत पंचायत समितीमध्ये पेडणेकर मॅडम, उपस्थित असलेले राजू पेडणेकर, ज्यांचा आज वाढदिवस आहे ते आमचे वर्धेकर सर, एव्हरग्रीन वर्धेकर सर, आमचे मुलन पटेलजी, पंडू ठाकूरजी, सगळेच उपस्थित असलेले आमच्या भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये आलेले सर्व प्रमुख मान्यवर, वडीलधारी मंडळी, बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्र आणि आमचे पत्रकार मित्र, सन्मान्य सतीश सावंत साहेबांचा आज भारतीय जनता पक्षामध्ये आमच्या जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये आज प्रवेश झालेला आहे. सर्वप्रथम मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. आज एक चांगला दिवस आहे म्हणून मागे बघायचं नसतं, पुढे बघायचं. आणि म्हणून जेव्हा मी सावंत साहेब आणि आमच्या आई घरी बसलेलो
तेव्हा बऱ्यापैकी गप्पाही झाल्या, चर्चाही झाल्या. आणि म्हणून आता पुढे जात असताना एक मूळ गोष्ट मला असं वाटतं आपण सगळ्या जणांनी बांधून टाकली पाहिजे. ते म्हणजे हा जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे, इथला असलेला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कोपरा हा सन्मान्य राणे साहेबांवर प्रेम करणार आहे. आणि म्हणून आपण कधीही पूर्ण प्रवासामध्ये कुठला लोकप्रतिनिधी असेल, कुठल्या भागाचा नेता असेल, कुठल्या गावाचा सरपंच असेल, त्यांनी कधीच हे मनामध्ये आपल्या चुकीचं गैरसमज करू नये की मी माझ्यामुळे इथे निवडून येतो. एक साधा विचार असा असला पाहिजे, सन्मान्य राणे साहेबांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे आणि म्हणून मी लोकप्रतिनिधी म्हणून मी ते काम करू शकतो. हा विचार मला असं वाटतं सगळ्या जणांनी बांधला पाहिजे. काय आपल्या सगळ्यांचं चांगलं एक कुटुंब म्हणून आम्ही सगळेजण वावरतो. सन्मान्य राणे साहेबांनी 1990 पासून ते आतापर्यंत सावंतसाहेब असतील, यांच्यासारखे सहकारी एक चांगले नेतृत्व राणे साहेबांनी जिल्ह्यामध्ये तयार केलं आणि घडवलं. आणि त्याचमुळे सहकार क्षेत्र असेल, सावंतसाहेबांनी चांगलं काम केलेलं आहे. कदाचित मला तरी वाटतं की उभाटा हा पक्षाला सावंतसाहेबांची खरी किंमत आणि खरं महत्व कधीच कळलं नाही. आणि नेमकं त्याला वाटलं की आता सतीश सावंतसाहेब आले म्हणजे ह्यांच्या तोंडी फक्त राणे विरोधक दाखवायचा. आणि म्हणून मला वाटतं की त्यांचा योग्य पद्धतीने स्थान त्यांनी देऊ शकले नाही. खऱ्या अर्थाने सहकार क्षेत्रामध्ये, शेती क्षेत्रामध्ये आणि जिल्ह्याच्या विकासामध्ये सतीश सावंतजी निश्चित पद्धतीने चांगलं योगदान आहे. ते चांगल्यातल्या चांगले सूचना, चांगल्यातलं चांगलं मार्गदर्शन करत असतात. आणि आता तर राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी इथे आहे. मला आता त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे ह्या जिल्ह्याच्या विकासाला जे काही उद्दिष्ट आमच्या सन्मान्य राणे साहेबांनी आमच्या समोर ठेवलंय, ते जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न आपल्याला 4.5 लाखाच्या घरामध्ये घेऊन जायचंय. त्या उद्दिष्टा पोहोचण्यापर्यंत आम्हाला सतीश सावंत साहेबांचा नक्की मदत होईल हा विश्वास मला शेवटी आपण सगळ्या राजकारण आणि समाजकारणामध्ये आपण जिल्ह्याच्या विकासासाठी येतो, गावाच्या विकासासाठी येतो. आपण आपल्या गावासाठी काहीतरी नवीन करू शकतो, आपल्या भागासाठी काहीतरी मोठा प्रकल्प आणू शकतो, त्या भागाच्या तरुणांना रोजगार देऊ शकतो. या उद्दिष्टाने आपण या राजकारण आणि समाजकारण क्षेत्रामध्ये येतो. आणि पण कधी कधी राजकारणामध्ये समज गैरसमज तयार केले जातात आणि त्यामुळे दुरावा आपल्या सगळ्यांमध्ये येतो. आपल्याला या सगळ्यांमध्ये ही विनंती आपल्याला करणार आहे की शेवटी ह्या सगळ्या प्रवासामध्ये आमच्या बरोबर जे उभे राहिलेले सगळे जे कार्यकर्ते आहेत, आम्ही काय जुनं नवीन हा विषय कधीच करणार नाही, पण आपण सगळेजण एक ताकदीने एकत्र मिळून आपसात कुठलाही वाद न होता आपण विरोधकांना नामोहरम कसं करू शकतो ह्यावर आपण लक्षात ठेवलं. नाहीतर आपल्यामध्ये भांडण लावणाऱ्या असंख्य टोळ्या तयार झालेल्या आहेत. असंख्य लोकांना पगारच त्याच्यासाठी भेटतो की राणे साहेबांच्या लोकांमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये वाद कसा करायचा, त्यासाठी त्यांना पगारावर ठेवलेला. आणि म्हणून आपण सगळेजण आता जेव्हा सावंत साहेबांबरोबर परत आलेला आहात, आपण भारतीय जनता पक्षाचा प्रवास आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजी यांच्या सगळ्यांच्या आणि राणे साहेबांच्या नेतृत्वात आपण काम करायला सुरू करणार आहोत. म्हणून ह्या पुढे कुठलेही गैरसमज न होता, कुठलेही मनामध्ये किंतु परंतु न ठेवता आता पुढे आपण जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी जेवढा हातभार लावू शकतो, जेवढा ताकदीने काम करू शकतो तेवढा आपण निश्चित पद्धतीने करू. एवढा आवर्जून ह्या निमित्ताने मी उल्लेख करतो. जास्त बोलण्याची वेळ नाही, कारण का जिल्हा परिषदेच्या प्रचाराचे दिवस आहे. खूप जागे अजून पण 10 वाजले तरी पण अजून खूप जागे मला पोचायचं आहे. आणि म्हणून आजच्या निमित्ताने मी सावंत साहेबांचं मनापासून मी त्यांचं स्वागत करतो. कारण का विरोधात होते तरी पण कधी आम्ही एक दुसऱ्यावर जास्त टीका केली नाही. त्यांच्याबद्दल नेहमी मान सन्मानात ठेवणारे टीका आम्ही लोक. कारण का त्यांनी कधी आमच्या कुटुंबावर आणि साहेबांवर कधी खालच्या पातळीची टीका केली नाही. बाकी गेलेले त्यांनी केले, पण सावंत साहेबांनी तेवढं तरी पाळलं. आणि म्हणून आज पण मान सन्मानाने आज आम्ही त्यांच्याबरोबर उभे आहोत. म्हणून आजचा जो हा निर्णय आहे हा सन्मान्य राणे साहेबांनी अतिशय विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे.
आणि म्हणून एकदा राणे साहेबांनी घेतलेला निर्णय हे सगळ्या राणे साहेबांबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना मान्य करून आपल्याला पुढचा प्रवास आपल्याला करायचा आहे. परत एकदा आमच्या आदरणीय सतीश सावंत साहेबांबरोबर आलेले जेवढे त्यांचे सहकारी आहे आपल्या सगळ्या जणांचं भारतीय जनता पक्षामध्ये मी मनापासून स्वागत करतो. आपण यापुढे आमचे जे दोन्ही उमेदवार आहेत हरकुळ मतदारसंघाचे आणि जिल्हा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आणि पाहिजे नाटक जिल्हा परिषद पंचायत समिती पण आपण सगळेजण एक ताकदीने शेवटी सगळेचे सगळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत, कमळ चिन्हाच्या वरचे उमेदवार आहेत आणि आता आपण एक कुटुंब म्हणून खऱ्या अर्थाने हा पुढचा प्रवास करू. मला एक मनापासून समाधान काय वाटतं माहिती, या वर्षी राणे साहेबांना 75वा वाढदिवस आणि जेवढे राणे साहेबांचे 90% जेवढे सहकारी आहेत आज एकत्र म्हणून 75वा वाढदिवस आम्ही एकत्र या वर्षी 10 एप्रिलला आम्ही साजरा करणार आहोत आणि म्हणून नेहमीसारखं आमच्या सतीश सावंत साहेबांनी टायमिंग अतिशय चांगली सांगितली म्हणून मला विश्वास आहे ह्या पुढचा प्रवास आम्ही सगळेजण एकत्रच करणार आहोत. कोणीही याच्यानंतर लांब जाण्याचा प्रश्न नाही. मीही राज्यामध्ये काम करत असताना मला सावंत साहेब आणि सगळेजण निश्चित पद्धतीने ताकद देतील, बळ देतील असा विश्वास त्या निमित्ताने मी व्यक्त करतो. परत एकदा आमच्या जिल्हाध्यक्ष साहेबांचा मी मनापासून आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राणे साहेब. आमचे सावंत साहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच काम करतील आणि सहकार आणि कृषी क्षेत्राला या ठिकाणी पक्षप्रवेशाला उपस्थित राणे साहेबांच्या उपस्थित होते आनंद ठाकूर, नित्यानंद चिंदकर, मंजुषा पारकर, अर्चना घाणेगावकर, नितीन सकाराम सावंत, सौ अंकिता सावंत, बेने डिसोजा, स्मिता सावंत, मंगेश सावंत. कृपया नाव घेतो ते लवकरात लवकर त्यांनी यायचं या ठिकाणी. अजित एमजी सावंत, ओम अजित सावंत, देवेंद्र सावंत, संदीप रासम, रुपेश कुमार, श्रीकांत दैवी, महेश दैवी, समीर सावंत डोंगरे, चंद्रकांत सावंत, बाळा सावंत, अजय सावंत, प्रकाश पागवे, संतोष सावंत, प्रकाश गावकर, सुयश नांदगावकर, संजय सावंत, शैलेश कानडे, मोहन जाधव, दया जाधव, संदीप रासम, श्रीकांत दैवी, महेश दैवी, राजेंद्र ढमन, सहदेव पोपरे, दत्ताराम सावंत, अभिषेक सावंत, गौरेश सावंत, अमित सावंत, प्रतीक्षा घाडीगावकर, श्रद्धा दैवी, अनाजी सावंत, यश सावंत, मिनल पवार, दीप्ती पवार, अर्चना घाडीगावकर, मंजुषा पारकर, हनुमंत घाडीगावकर, अशोक उर्फ बारक्या घाडीगावकर, तात्या वाळके, वामन गोसावी, ममता मसूरकर, अमिता मसूरकर, सोनी मसूरकर, रामचंद्र नारकर, सचिन चिंदरकर, सागर घाडीगावकर, योगेश मिस्त्री, ई.के. पटेल, शाहरुख पटेल, रामचंद्र नारकर गुरुजी, प्रसाद सावंत, सुभाष जाधव, पप्पू जाधव, मानगावकर सर, प्रमोद सावंत, प्रसाद सावंत, मंगेश गोठवणकर, विरल नांदगावकर, संजय नांदगावकर, इक्शाल खेडेकर, भाग्येश नांदगावकर, शैलेश सावंत, दत्ताराम पालव, विलास येगे, तुषार आडिवडेकर, राजेंद्र धवन,
उभे राहा मंगेश मेस्त्री, वसंत मेस्त्री, शांताराम कासले, ताई उभे राहा दिलीप चव्हाण, ये उभे राहा. सुरेश धवन, दीपाली चव्हाण, प्रतिभा कोठे, सुगंधा ढवण, बंड्या रासम, संजय चव्हाण, संजय रावले, उभे राहा ताई मंगेश बोरकर, अवीर आसम, अनिकेत केसरकर, सचिन तानवडे, कांता निकम, भिकाजी निकम, करुण गावामधील सर्व जे नागरिक या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी यायचं. सर्वांनी या ठिकाणी उभं राहायचं आहे. पक्षप्रवेश केलेले जे सर्व आहेत त्यांनी या ठिकाणी उभं राहायचं आहे. सकाराम सावंत, महादेव सावंत, साई दळवी, सुहास साटम, प्रताप राणे, वसंत दळवी, संजय वसंत सावंत, सुनील धोंडू सावंत, दत्ताराम खांबल, अक्षय मेस्त्री, पुरुषोत्तम सावंत, प्रमोद सावंत, समोर आनंद सावंत, रवींद्र तावडे, आशिष सावंत, सुमन दळवी, अथर्व सावंत, रामदास रासम, बावतीस गोंसल.